इकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं काउंटडाऊन सुरू झालंय। कारण ती आता फुटीच्या उंबरठ्यावर उभी दिसतेय। काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली, मात्र उद्धव ठाकरे आणि मनसे बरोबर काँग्रेस संपर्क साधण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये। कायदा हातात घेणाऱ्यांच्या सोबत जाणार नाही असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं, त्यामुळे मवियात घमासान अटळ आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती। या भेटीनंतर काँग्रेसने त्यांची भूमिका अधिक कठोर केली। संजय राऊत 2 महिन्यांपूर्वीच स्वबळावरती लढण्याबाबत बोलले होते, मात्र राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आमच्याशी बोलायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। परिणामी मनसेमुळे आता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा असल्याचं स्पष्ट झालंय। आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं, प्रेम देण्याचं काम केलं। आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे। मुंबईचे इलेक्शन हे प्रांत, धर्म, भाषा, जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास, मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे, जी शाळा आहे, म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे, पाणी आहे, या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोलले गेलं पाहिजे। वर्षा गायकवाड यांनी मनसेबाबत कठोर भूमिका घेण्यामागची कारणं काय आहेत ते आता पाहूया। काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे, तर मनसे मराठी माणसाच्या हितासाठी आग्रही भूमिका घेते। मराठीचा अवमान झाल्यास, मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा निर्माण झाल्यास मनसेकडून परप्रांतीयांना चोप दिला जातो। मनसेच्या या भूमिकेमुळे परंपरागत परप्रांतीय मतदार दुरावण्याची भीती काँग्रेसला वाटते। तर काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणापेक्षा मराठी माणसाच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असल्याचं मनसेकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं। मुंबईत मविया फुटीच्या उंबरठ्यावरती असल्याने महायुतीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरच नवल। स्वार्थासाठी एकत्र आलेले कायमसोबत राहू शकत नाहीत असा टोला महायुतीकडून लगावण्यात आला। महायुतीने मविया आणि मनसेवर तोफ डागली, मात्र याच महायुतीला राज ठाकरेंच्या मनसेने मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। राज ठाकरेंनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला होता। इतकंच नव्हे तर राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभाही घेतल्या होत्या। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या। मात्र राज ठाकरे सोबत असल्याने राजकीय नुकसान होण्याची भीती भाजपाला वाटली नाही। सभेमुळे परप्रांतीयांची मतं दुरावण्याची भीती भाजपाला वाटत नव्हती। राज ठाकरेंच्या पाठिंब्याचा यूपी बिहारमध्ये भाजपावर परिणाम झाला नव्हता, मात्र राज ठाकरेंमुळे परप्रांतीयांची मतं दुरावण्याची भीती वर्षा गायकवाड यांना वाटते। एकंदरीतच राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी लकी ठरले होते। राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या 4 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते। आता जर मविया फुटली आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढली तर कोणाचा फायदा होईल आणि कोणाचा तोटा होईल हे जानेवारी महिन्यात निकालानंतर स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।